नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला जातोय। विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपला प्रभाव नसणाऱ्या गावातील अनेक मतदारांची नावे मयत किंवा स्थलांतरित दाखवून वगळल्याचा आरोप होतोय। इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांनीच हा आरोप केलाय। तब्बल 42 गावातील हजारो लोकांची नोंद स्थलांतर यादीत असल्याचा आरोप सांगळे करतायत। अनेक हजारो मतदारांची नावं वगळली आणि हजारो मतदार बोगस केले आणि त्यावर ते निवडून आलेत। हा प्रकार न्यायप्रविष्ट असताना पुन्हा एकदा तोच प्रयोग 2024 मध्ये हे माणिक कोकाटे ह्या मतदारसंघात करत आहे। हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। आज आपल्याला दिसतील काही मतदार जिवंत आहे आणि ते मयत असल्याचं दाखवलंय, काही मतदार गावातच राहता परंतु ते स्थलांतरित असल्याचं दाखवलंय आणि ज्या भागात त्यांचा प्रभाव नाही अशा गावांमधले मतदारच मतदार यादीत ठेवायचे नाही असा प्रकार हा माणिक कोकाटे यांच्या माध्यमातून सुरू आहे। हा 20/8 माझ्या नावाने एक अर्ज दिला गेला अशी माहिती मिळाली। त्यामध्ये गावातील 103 नावं हे स्थलांतरित किंवा मयत असून ते रद्द कराव्याचं अर्ज माझ्या नावाने केला गेला, परंतु यामध्ये माझा कवडी मात्र काही संबंध नाही। काल आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा गावात भांडणं होत आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। तर तरी निवडणूक शाखेने याबाबत शहानिशा करावी आणि जो कोणी अर्जदार असेल त्याला समक्ष बोलून त्याची शहानिशा केल्यानंतरच याबाबत निर्णय घ्यावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती आहे। हे अर्जच आम्ही केलेले नाही, तर प्रशासनाने आम्हाला समक्ष बोलवावं आणि खात्री करावी, अर्जदारांना प्रत्यक्ष बोलवावं, अर्जदारांची खात्री करावी की हा अर्ज त्यांनीच लिहिलाय का, त्याच्यावर सही त्याचीच आहे का। आम्हाला अजून माहित पण नाही तो अर्ज लिहिला कोणी, त्याच्यावर सही कोणी केलेली आहे ते पण माहित नाही। प्रशासनाने ती खात्री करावा आणि नंतर त्या अर्जाचा विचार करावा, नाहीतर ते अर्ज रद्द करण्यात यावे। जन्म मृत्यू दाखल्याची जर सुरुवात आपल्या ग्रामपंचायती किंवा शासनापासून आहे तर असे घडणाऱ्या गोष्टी कोणी केल्या, कशा केल्या, का केल्या, काय केलं याची आपल्याला कल्पना काय राहत नाही आणि हे लोक कल्पना देते नाही। पण असं घडू नये म्हणून याच्यावर शासनाने कुठलं तरी अतिशय नियंत्रण ठेवा। दरम्यान हे सगळे आरोप आमदार माणिकराव कोकाटे यांनी मात्र फेटाळून लावले आहेत। मतदार यादीमध्ये जे लोक मृत पावले असतील, जे लोक स्थलांतरित झाले असतील, अशा लोकांच्या संदर्भामध्ये पडताळणी सुरू आहे। पडताळणी झाल्यानंतर ते लोक तिथेच असतील, जर स्थलांतरित झाले नसतील किंवा ज्यांची दुबार नावं असतील त्यापैकी त्यांना कुठे मतदान करायचं हा शासनाचा अधिकार आहे आणि लोकशाही प्रक्रियेमधली ही एक प्रक्रिया आहे की यादी ट्रान्सपरंट यादी निर्माण करणं आणि मतदार निवडणुकीच्या काळामध्ये ट्रान्सपरन्सी या ठिकाणी मेंटेन करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि शासन त्यावरती कार्यवाही करतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।